फर्स्ट ऑफ ऑल थोडंसं स्क्रीन प्रेझेंट करतो अँड डिपार्टमेंटल अकाउंटिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट सारखंच आहे मोस्टली. लास्ट टाइम पण बोललेलो होतो, थोडी ज्या लोकांनी लेक्चर्स वगैरे अटेंड केलेली. लास्ट लेक्चरची आपण रेकॉर्डिंग नव्हती केली बिकॉज जस्ट थोडंसं आपण ॲडजस्टमेंटचे पोस्टिंग बघितलं होतं, डिस्कस केलं होतं म्हणजे इन बिटवीन. आणि त्याच्यानंतर थोड्याफार सांगितलं तर काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारायचं होतं. बाकी तर काही एवढं नव्हतं स्पेशल, असं काही सम पण असा नव्हता घेतला बिकॉज ऑलमोस्ट सगळ्या टाईपचे सम आपल्याला झाले होते जेवढे बुकमध्ये आहेत त्यानुसार. सो जे झालेले आहेत ते बघितले किंवा थोडेफार ॲडजस्टमेंट ज्या लास्ट लेक्चरला डिस्कस केल्या त्या ॲडजस्टमेंटचा पिक वगैरे मी बोललेलो लास्ट टाइम पाठवतो म्हणून, तर तो पिक वगैरे पाठवतो. तुम्हाला बुक असेल तर ते मागे बोललेलं होतं की त्या पेज नंबरवरती आहे, तो मी पाठवेल. त्याच्यानुसार मग त्या ॲडजस्टमेंट जरी रीड करून ठेवल्या, बाहेर केल्या देन ऑल्सो नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्या ॲडजस्टमेंट ज्या तुम्हाला माहिती आहेत 12th स्टँडर्डला झालेल्या आहेत, सो त्याच परत घेण्यात रिपीटेडली काही एवढा काही अर्थ नाही आहे बिकॉज ऑलरेडी यू नो अबाउट इट. ठीक आहे. सो आजचा न्यू टॉपिक आहे डिपार्टमेंटल अकाउंट्स. सो बघूया काय आहे टॉपिकमध्ये. टॉपिकचं नाव टाकून ठेवूया. डिपार्टमेंटल अकाउंट्स आहे. आता हा टॉपिक बेसिकली आहे काय, याच्या आधी पण अकाउंट्स बघितलेले आहेत. बेसिकली याच्या आधी जो होता फायनल अकाउंट मॅन्युफॅक्चरिंगचा असेल किंवा 12th स्टँडर्डला पण फायनल अकाउंट होता. हा पण बेसिकली फायनल अकाउंट टाईपच आहे. बट समटाईम्स तुम्हाला याच्यामध्ये प्रिपेअर करायला मोस्टली प्रॉफिट अँड लॉस हा अकाउंट प्रिपेअर करायचा असतो. सम केसेसमध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट पण प्रिपेअर करायला सांगतील ते लोक डिपार्टमेंट वाईज. आणि काही केसेसमध्ये जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून एक नवीन अकाउंट आहे, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो तो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण तुम्हाला बनवायला लागू शकतो. इट मीन्स टोटल अकाउंट जर बघितले नॉर्मल ज्या अकाउंटिंग टाईपमध्ये जातो तर त्याच्यानुसार तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आहे. दुसरा जो आपण बेसिकली बोलतो सेकंड अकाउंट असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर तो असेल. 1 सेकंड, कोणीतरी जॉईन होतं. सो प्रॉफिट अँड लॉस असेल. थर्डवाला अकाउंट जनरल प्रॉफिट अँड लॉस असेल. जनरल प्रॉफिट अँड लॉस हा थोडासा एक न्यू कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी, याच्या आधी थोडासा ऐकण्यात आला नसेल जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्याच्यानंतर प्रिपेअर करायची असेल ती बॅलन्स शीट. बॅलन्स शीट रेअरली विचारतील बिकॉज बॅलन्स शीटमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासारखं असं काही नसतं. सो बॅलन्स शीट रेअर केसेसमध्ये. याच्यामध्ये करायचं काय, डिपार्टमेंटल अकाउंट मीन्स ॲक्च्युअलमध्ये आहे का. आपण जर बघतो मोठमोठ्या कंपनी असतात, त्या मोठमोठ्या कंपनी आहेत, जसं आता आपण पार्लेची कंपनी घेतली. ठीक आहे, पार्लेची कंपनी असेल तर त्याचे खूप सारे बिस्किट्सचे ब्रँड्स आहेत. पार्लेजी आहे, आपण इवन बोलतो की ओरिओ पार्लेचा आहे, अजून असे खूप सारे आपल्याला ब्रँड भेटतील जे पार्ले या कंपनीचे आहेत. सो असं आहे. अगेन आपण बोलतो कॅडबरी एक कंपनी आहे, कॅडबरी कंपनीचे पण डिफरंट चॉकलेट्स आहेत, डेअरी मिल्क वगैरे, पग बोलतो, 5 स्टार आहे, या सर्व गोष्टी त्या लोकांच्या आहेत. मीन्स ह्याच्यामध्ये काय होणार, आपण जेव्हा ह्या गोष्टी परचेस करतो तेव्हा आपण जसं म्हणजे आपली चॉईस असेल त्याच्यानुसार परचेस करतो. बट जेव्हा हे लोक बनवतात फॅक्टरीमध्ये वगैरे, तर फॅक्टरीमध्ये बनवताना एकाच फॅक्टरीमध्ये बेसिकली मोस्टली असं होतं की एकाच फॅक्टरीमध्ये या सर्व गोष्टी बनवल्या जातात. आता एकाच फॅक्टरीमध्ये बनवतात बट काय होतं, थोडाफार लोक डिपार्टमेंट वेगवेगळे ठेवतात. मीन्स जसं आपण बोललो की पार्लेचा एखादा ब्रँड असेल, जसा पार्लेजी आहे तो वेगळा बनेल, दुसरा कोणता बिस्किट असेल तर तो वेगळा बनेल. सो असे काहीतरी त्यांचे ब्रँड्स वेगवेगळे असतात आणि त्या डिफरंट ब्रँड्सनुसार काय होणार, ते लोक वेगवेगळ्या सेपरेट डिपार्टमेंटमध्ये यांचा प्रोडक्ट बनवत असतात. बट मोस्टली होतं काय, जे काय आपण बनवतोय डिफरंट ब्रँड्स, ह्या ब्रँड्समध्ये ना बेसिकली रॉ मटेरियल जो यूज होतो तो मोस्ट कॉमनली सेमच असतो. मीन्स आपण जर रॉ मटेरियल बोलतो त्याच्यामध्ये जे काही चॉकलेट मिक्स करत असो किंवा त्याच्यामध्ये थोडा काहीतरी वेगळा कोणता पदार्थ असेल, शुगर वगैरे मिक्स करत असो, ते मोस्टली बिस्किट्स आहेत. सो जो रॉ मटेरियल यूज होणार आहे तो मोस्टली सेमच असणार. त्याच्यामध्ये जे फॅक्टरीमध्ये वर्कर्स यूज होत आहेत
ते वर्कर्स पण मोस्टली सेमच असणार. सो या टाईपमध्ये जर आपण बघतोय तर मोस्टली डिपार्टमेंटल अकाउंटिंग जर आपण करतोय त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स सेमच गोष्टी आपल्याला भेटतात. त्याच्यामुळे हे काय करतात, बट एक कंपल्सरी आहे की प्रत्येक अकाउंटचा, प्रत्येक डिपार्टमेंटचा तुम्हाला फायनल अकाउंट्स बनवायचा आहे. ठीक आहे, एकच मिनिट, इथे खूपच जास्त आवाज वाटतो आज. एकच मिनिट. मुझे बोला भी छोड़ किसी का नजर नहीं है, बाथरूम में जाकर मन चालू करके कपड़ा भी आए तो भी रडत होता. तूच वरडते तिला जास्त. अच्छा ठीक आहे, स्टार्ट करू, बघू. सो जे काही डिपार्टमेंट आपण बनवतो ते प्रत्येकाचे वेगवेगळे फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जाणार. बिकॉज आपल्याला माहिती असलं पाहिजे ना की जो कोणता ब्रँड आपण बनवतोय तर पर्टिक्युलर ब्रँड, एखादा ब्रँड किती प्रॉफिट करून देतो आपल्याला. सो हे लोक ब्रँडची नावं देताना किंवा डिपार्टमेंटची नावं देताना हे लोक बोलतात डिपार्टमेंट ए आहे, डिपार्टमेंट बी आहे, और डिपार्टमेंट सी आहे. असे डिपार्टमेंट वेगवेगळे डिपार्टमेंट देणार आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा आपले काय बोलू शकतो की त्यांच्या मटेरियल वेगवेगळं दिलेलं असणार. ते मटेरियल आपल्याला लिहायचं, म्हणजे प्रत्येकाचा ट्रेडिंग अकाउंट असणार, प्रत्येकाचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार, प्रत्येकाचा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल. सो बेसिकली ह्या सर्व गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रिपेअर करत बसत नाही, या सर्व गोष्टी आपण एकाच अकाउंटमध्ये प्रिपेअर करायला ट्राय करतो. सो डिपार्टमेंट एचा डिफरंट प्रॉफिट निघेल, डिपार्टमेंट बीचा वेगळा प्रॉफिट निघेल, अगेन डिपार्टमेंट सीचा वेगळा प्रॉफिट निघेल. कारण आपल्याला माहिती असलं पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटचा किती प्रॉफिट निघणार आहे. बिकॉज इन केस फ्युचरमध्ये असं होतं की जर आपला प्रोडक्ट ए जो आहे तो प्रोडक्ट ए जर जास्त सोल्ड होत असेल, त्याच्यातून जास्त प्रॉफिट मिळत असेल तर त्याचं प्रोडक्शन आपण इन्क्रीज करू शकतो. आणि जर आपल्याला असं वाटत असेल फ्युचरमध्ये की जो प्रोडक्ट सी आहे तर प्रोडक्ट सीमध्ये एवढा जास्त वर्थ नाही आहे, आपण जे पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो त्याच्या कंपॅरिझनने जर बघितलं तर आपल्याला एवढा जास्त प्रॉफिट होत नाही आहे. सो जर असं काही एखादी गोष्ट होत असेल मोस्टली आपण ट्राय करणार की डिपार्टमेंट किंवा तो प्रोडक्ट सी आहे तर प्रोडक्ट सीला आपण काय करू, नेक्स्ट टाईमपासून, नेक्स्ट इयरपासून याला स्किप करू, बंद करू. असं थोडंफार कॅल्क्युलेशन असतं कंपनीजचं. सो त्या कंपनीजच्या कॅल्क्युलेशनसाठी हे लोक डिफरंट डिपार्टमेंट डिफरंट वेजमध्ये प्रिपेअर करतात. फॉर्मॅट मोस्टली सेमच आहे. फॉर्मॅट कसा असेल, नॉर्मल आता आपण जेव्हा बोलतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतोय, फॉर्मॅट काय असतो आपला, पर्टिक्युलर्स अमाऊंट, राईट. पर्टिक्युलर्स अमाऊंट, एक डेबिट साईड असते, क्रेडिट साईड असते. पर्टिक्युलर्स अमाऊंट एक साईड डेबिट, पर्टिक्युलर्स अमाऊंट दुसरी साईड क्रेडिट. इथे काय करायचं आहे फक्त, आता इथे जर 3 डिपार्टमेंट असतील तर 3 कॉलम बनतील अमाऊंटचे. मीन्स काय होणार, पर्टिक्युलरचा एक कॉलम, त्याच्यानंतर डिपार्टमेंट एला एक कॉलम, डिपार्टमेंट बीला एक कॉलम, डिपार्टमेंट सीला एक कॉलम, त्याच्यानंतर क्रेडिट साईडचा परत पर्टिक्युलरचा एक कॉलम येणार, परत ए डिपार्टमेंट बी, डिपार्टमेंट सी, या टाईपमध्ये बनणार आणि प्रत्येकाचं डिस्ट्रीब्युशन होत जाणार. कॅल्क्युलेशन प्रोसिजर खूप जास्त आहे. सो ज्या लोकांनी कॅल्क्युलेटर्स वगैरे परचेस केलेले नसतील तर मोस्टली ट्राय करा, आत्ता तरी परचेस करा. बिकॉज नेक्स्ट टाईमपासून यूज होणार एक्झाममध्ये. ते कॅल्क्युलेटरवरती हात बसलेला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पोस्टिंग खूप इझी असणार. नॉर्मल पोस्टिंग आहे 12th स्टँडर्डच्या. आता आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंटमध्ये ज्या बघितल्या त्याच टाईपच्या पोस्टिंग असणार. सो इझी असणार पोस्टिंग. फरक काय पडतो, तो डिवाइड करता आला पाहिजे, मल्टिप्लाय करता आला पाहिजे, प्रॉपर डिपार्टमेंटमध्ये सेग्रिगेशन करता आलं पाहिजे. कोणती पर्टिक्युलर आयटम कोणत्या रेशोवरती जाणार आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे मेन तर. सो याच्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप आहे. कारण नॉर्मल अकाउंट जेव्हा आपण बनवतो तेव्हा एक वेळाच टॅली करतो. इथे प्रॉफिट अँड लॉसमध्ये 3 डिपार्टमेंट येणार, तर 3 वेळा सेम अकाउंट टॅली करावं लागणार. एकाच अकाउंटमध्ये 3 वेळा प्रॉफिट आहे की लॉस आहे फाइंड करावं लागणार, तेव्हा तो प्रॉफिट अँड लॉस पुढे जाणार. तोच ट्रेडिंग अकाउंटमध्ये पण सीन होणार. ट्रेडिंग अकाउंट पण 3 वेळा टॅली करून 3 वेगवेगळे प्रॉफिट कॅरी होणार. जर डेबिटला येतो एखाद्या डिपार्टमेंटचा प्रॉफिट तर तो क्रेडिटला ट्रान्सफर करावा लागेल नेक्स्ट अकाउंटमध्ये. जर क्रेडिटला येत असेल तर तो नेक्स्ट अकाउंटमध्ये डेबिटला ट्रान्सफर करावा लागेल. सो मोस्टली बोलू शकतो 2 ते 3 सम टॅली केल्यासारखं होतं ते सर्व.
तर तेवढं फास्ट कॅल्क्युलेशन पाहिजे. मोबाईलवरती करत असाल घरी सॉल्व्ह करताना सम्स तर अवॉइड करा, कॅल्क्युलेटर परचेस करा. बेसिकली 120-125 पर्यंत कॅल्क्युलेटर भेटतो. सो परचेस केलेलं बेटर आहे, कारण पुढे फ्युचरमध्ये पण तो यूज होणार आहे. आतापासून हात बसला तर बेटर राहील. ठीक आहे. आता इथं झालं जस्ट नॉर्मल इंट्रो. ह्याच्यामध्ये आता जेव्हा आपण बोलतो की थोडेफार रेशोवरती डिपेंड करतं, की काही रेशो असतात, काही गोष्टी असतात, त्याच्यानुसार याला आपण काय करतो, सेग्रिगेट करत असतो. सो त्या रेशोनुसार आपल्याला याला काय करायचं आहे, सॅग्रिगेट करायचे आहेत सर्व आयटम्स. आता तो रेशो कसे फाइंड करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला रेशो दिलेला असेल किंवा रेशो बेसिकली कॅल्क्युलेट करावा लागेल. फर्स्ट आता जर तुम्ही मोस्टली फाइंड करताय किंवा स्टार्ट करताय, त्याच्यामध्ये नॉर्मल एक असू शकतं, रेंट एक असू शकतं. आता रेंट कशावरती डिवाइड होईल. आता रेंटमध्ये आता से सपोज आपण बोलतोय की आपल्याकडे डिपार्टमेंट, जे आता आपण बोललो की डिपार्टमेंट ए आहे, डिपार्टमेंट बी आहे, डिपार्टमेंट सी, असे 3 डिपार्टमेंट आहेत आपल्याकडे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे, हा रेंट म्हणून आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे किंवा आपले एक्सपेन्सेस आहेत. एकाच फॅक्टरीमध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्या पूर्ण फॅक्टरीचा रेंटची अमाऊंट काहीतरी हे लोक देतात की पूर्ण फॅक्टरीच्या रेंटची अमाऊंट किती आहे. से सपोज एका पूर्ण वर्षाची एक छोटीशी अमाऊंट घेतो आपण, 1 लाख रुपये आहे रेंट आपला. आता तिन्ही डिपार्टमेंटला द्यायचा आहे. कोणाला द्यायचं आहे, तिन्ही डिपार्टमेंटला द्यायचं आहे. कोणत्या लॉजिकवरती जाईल, तर त्याचं लॉजिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लॉजिक इन द सेन्स आपण काय बोलणार, आता रेंट आहे तर मोस्टली हा फ्लोअर एरियावरती डिवाइड केला जातो. फ्लोअर एरिया इम्पॉर्टंट आहे. फ्लोअर एरिया मीन्स जमिनीचा एरिया किती आहे त्याच्यानुसार रेंट डिवाइड होणार. म्हणजे काय, म्हणजे आता हे 3 डिपार्टमेंट आहेत. से सपोज या 3 डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट ए जो आहे ना, त्याने खूप जागा ऑक्युपाय केलेली आहे. डिपार्टमेंट ए हा पूर्ण जागेचा 50% ऑक्युपाय करून बसलेला आहे. डिपार्टमेंट बी पूर्ण जागेचा 20% ऑक्युपाय करून बसलेला आहे आणि डिपार्टमेंट सी 30% ऑक्युपाय करून बसलेला आहे. या टाईपमध्ये लोकांनी काय केलं आहे, फ्लोअर एरिया. कारण आपण बोलतो की सेम एरिया पण डिवाइड केलेला असू शकतो, डिफरंट पण केलेला असू शकतो. तर फ्लोअर एरिया बघितलं तर जेवढी फॅक्टरीचा पूर्ण एरिया आहे, पूर्ण जेवढी फॅक्टरीची साईज आहे, त्याच्यातला अर्धा एरिया 50% म्हणजे हाफ तर डिपार्टमेंट ए कडेच आहे. 20% बघितलं तर डिपार्टमेंट बी कडे आहे आणि 30% डिपार्टमेंट सी कडे आहे. सो जेव्हा रेंट भरायचा टाइम येणार तेव्हा पण रेंट तसाच भरला जाणार. डिपार्टमेंट ए वाला जेवढा रेंट आहे, 1 लाख रुपीज रेंट आहे, 1 लाखचे 50% डिपार्टमेंट ए पेमेंट करणार. 1 लाखचे 20% जेवढे निघणार तेवढा डिपार्टमेंट बी पेमेंट करणार आणि 1 लाखचे 30% जेवढे येणार तेवढे डिपार्टमेंट सी पे करणार. जेवढी साईज, जेवढा यूज करतोय तेवढा रेंट पे करावा लागेल. राईट आहे. सो या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या ह्याच्यावरती डिवाइड झाला पाहिजे. रेंट असेल तर फ्लोअर एरियावरती डिवाइड होणार. अजून असे कोणते आयटम्स आहेत जे फ्लोअर एरियावरती डिवाइड होतील. सो जर असं आपण बघत असू तर बेसिकली फर्स्ट जो आपण बघितला रेंट आहे. दुसरा आपण बोलतो की तोच ज्याला आपण फॅक्टरीची बिल्डिंग वगैरे बोलू शकतो. तर त्या फॅक्टरीच्या बिल्डिंगचा जर आपण रिपेअरला काढलेली आहे, रिपेअर ऑफ बिल्डिंग रिपेअरला काढली तर जो काही एक्सपेन्सेस होईल तो एक्सपेन्सेस पण याच बेसिसवरती दिला जाईल. राईट आहे. जेवढा आपण बोलणार की जेवढा खर्च निघणार त्याच्यातला 50% ए देईल, 20% बी देईल, 30% सी देईल. कारण जेवढा मोठा एरिया तेवढा रिपेअरचा खर्च जास्त. सो त्या टाईपमध्ये डिवाइड होईल. अगेन याच्यामध्ये अजून एरिया वाईज बोलायला गेलो तर बेसिकली ह्या 2 गोष्टीच येतात जेव्हा आपण फ्लोअर एरियाचं बद्दल बोलतो. बेसिकली रेंट असेल तर तो, किंवा त्या बिल्डिंगला रिपेअर करायचा असेल तर तो, किंवा लास्ट अजून एक येऊ शकतं ज्याला आपण बोलतो लाइटिंग वगैरे. काय असेल, लाइटिंगला पण आपण फ्लोअर एरियावरती डिवाइड करतो. लाइटिंगला फ्लोअर एरियावरती का डिवाइड करणार. लाइटिंग पण जेवढा जास्त डिपार्टमेंट ऑक्युपाय केला तेवढे जास्त लाईट यूज झाले असणार. ट्यूबलाईट्स असतील किंवा अजून फॅन वगैरे असतील.
सो जेवढा एरिया जास्त कव्हर केलेला आहे तेवढी जास्त लाइटिंग, सो तो पण एक मॅटर करतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक ऍड होतो, त्याला आपण बोलतो एसी. एसी मीन्स आपण काय बोलतो, इलेक्ट्रॉनिक कंडिशनर फिर सॉरी हा म्हणजे एसी आपण जी बेसिकली यूज करतो ती एसी नॉर्मल. तर त्या एसी मध्ये पण तोच सीन आहे, जेवढा जास्त एरिया असेल तेवढा जास्त वेळ लागणार तो एरिया कूल करण्यासाठी, थंड करण्यासाठी. जर आपण एसी ऑन करतोय तर नॉर्मली आपण म्हणणार की एसीचे वेगळे जर काही बोर्ड आपण लावलेले असतील, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी थोडी जास्त कन्झ्युम होते. सो असं जर असेल तर तो पण फ्लोर एरियावरती डिसाईड होतो, कारण तेवढा जास्त 50% एरिया कूल करण्यासाठी तेवढीच जास्त एसी कन्झ्युम होणार. बीला थोडी कमी होईल, सीला 30% यूज होईल. सो ते पण फ्लोर एरियावरतीच डिसाईड केलं जातं. आता याच्यातले मीन्स हे कशावरती डिवाइड होणार, आपण बोललो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डिवाइड होणार फ्लोर एरियावरती. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामधलीच काही गोष्ट आहेत जो आपण बोललो की लाइटिंग. लाइटिंग ही गोष्ट अशी आहे जी लाईट पॉइंट वरती पण डिसाइड होते. फर्स्ट ऑफ ऑल लाइटिंग जर असेल तर लाइटिंगला फर्स्ट प्रेफरन्स कधी पण दिलं जाईल लाईट पॉइंट्स वरतीच. लाईट पॉइंट्स मीन्स आपण बोलतो ना जे इलेक्ट्रिसिटी पॉइंट्स वगैरे मेजर केले जातात, त्या इलेक्ट्रिसिटी पॉइंट्स वरती आपण ह्याला काय करतो, डिवाइड करणार किंवा काय करणार, डिपार्टमेंट्समध्ये आपण सेग्रिगेट करणार. मीन्स आपण जेव्हा बोलतो की भले या ए डिपार्टमेंटचा लाइटिंगचा एरिया 50% आहे, पण त्या ए डिपार्टमेंटने, म्हणजे याचा लॉजिक असा पण होतो की त्या एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी मीन्स जी ट्यूबलाइट्स आहेत, फॅन आहेत, ते जास्त लावलेले असतील, लॉजिक बनतो. पण त्या लोकांनी तेवढा यूज केला का त्या मंथमध्ये, त्या इयरमध्ये, ते पण बघणं इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे 10 ट्यूबलाईट लागलेले आहेत, बी डिपार्टमेंटकडे 4च ट्यूबलाईट लागलेत, माझ्याकडे 10 ट्यूबलाईट लागले, त्याचा अर्थ असा नाही होत ना कधी पण की मीच जास्त यूज केला असेल. याचा अर्थ असं पण होऊ शकतं की मी कदाचित कमी यूज केला असेल या वेळेला, किंवा माझा प्रोडक्शन यावेळेस 2-4 दिवस बंदच होता. सो त्या 2-4 दिवसाचं थोडं इलेक्ट्रिसिटी कमी झाली पाहिजे. मग दुसरा ऑप्शन काय असतो, दुसरा ऑप्शन असतो की लाइटिंग इलेक्ट्रिसिटीच्या लाईट पॉईंटवरती मेजर केली जाईल. लाईट पॉईंटवरती मीन्स काय, मीटरवरती जाऊन ते युनिट्स बघणार आपण. युनिट्स दिसतात ना, मीटर किती युनिट झाले. जसं आपण बाईक वगैरे चालवतो तर बाईकवरती मीटर दिसतात, किती मीटर गाडी रन झालेली आहे. तसं इलेक्ट्रिसिटीच्या पण मीटरवरती आपल्याला कळतं की किती पॉईंट यूज झालेले आहेत, लाईट पॉईंट. मग त्या पॉईंटनुसार आपण हे करणार. मग सर्वांचा जर इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड एकच आहे तर आपण काय करणार, प्रत्येकाचे किंवा थोडेफार काय करू शकतो, डिपार्टमेंट वाईज जरी इलेक्ट्रिसिटीचा कनेक्शन एक असेल तर ते पॉइंटिंग सिस्टम प्रत्येकाला वेगवेगळे लावून ठेवू शकतो, ज्याच्यावरून आपल्याला माहिती पडेल की एकत्र जेव्हा बिल येईल तर आपण काय करणार, त्याला आपण त्याच्या पॉईंटनुसार काय करणार, आपण डिवाइड करणार. मग एला त्याचे पॉईंट असतील त्याच्यानुसार देणार, बीला त्याच्या पॉईंटनुसार देणार आणि सीला त्याच्या पॉईंटनुसार देणार. मीन्स बेसिकली काय करणार आपण, जेव्हा लाइटिंगचा प्रश्न येईल, जेव्हा लाइटिंगचा क्वेश्चन येईल तेव्हा आपण काय करणार, आधी क्वेश्चनमध्ये बघणार की लाईट पॉईंटबद्दल काही बोलतायत का. लाईट पॉईंट दिलेले नसतील तर मग काय करणार आपण, फ्लोर एरियावरती लाइटिंगला डिवाइड करणार. बिकॉज मेन सोर्स लाईट पॉईंट आहे. लाईट पॉईंट नसेल तर मग आपण फ्लोर एरियावरती त्याला डिवाइड करणार. ठीक आहे. ह्या थोड्या गोष्टी आहेत. अजून काय होऊ शकतं, आणखीन थोड्याफार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जसं आपण बोलू शकतो की डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन कशावरती देऊ आपण, डेप्रिसिएशन असेल किंवा रिपेअर असेल, रिपेअर ऑफ ॲसेट, या गोष्टी असतील तर या गोष्टी बेसिकली काय केल्या जातात, व्हॅल्यू ऑफ ॲसेटवरती डिपेंड करतात. व्हॅल्यू ऑफ ॲसेटवर. आता कसं काय होणार आहे, बेसिकली जर आपण बोललो डेप्रिसिएशन मीन्स आपण बोलणार की व्हॅल्यू ऑफ ॲसेट. जर फर्निचरवरती डेप्रिसिएशन देणार असू तर त्या फर्निचरची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती डेप्रिसिएशन डिसाईड होतो, बरोबर. फर्निचर जर 50,000 असेल तर 50,000नुसार किती % डेप्रिसिएशन असेल त्या हिशोबाने जाईल. रिपेअर ऑफ ॲसेट असेल ते पण डिसाईड करतं की त्या व्हॅल्यू, ॲसेटची व्हॅल्यू किती आहे
त्याच्यानुसार रिपेअर करणार ना आपण. जर आपण बोलतो की जेवढा महाग ॲसेट तेवढा रिपेअरचा पण खर्च जास्त निघतो, जेवढा स्वस्त ॲसेट तेवढा रिपेअरचा खर्च पण छोटा असणार. कारण जर 3-4 लाखाची मशिनरी असेल तर एखादा पार्ट तुटला, डॅमेज झाला, तर खर्च पण तेवढा निघणार. पण तीच मशिनरी जर आपण बोललो 20-30,000 रुपीजची आहे आणि त्याचा एखादा पार्ट तुटतोय, तर पार्ट पण तेवढा स्वस्त असेल. मग डिपेंड काय करतं, व्हॅल्यू ऑफ ॲसेट केवढा आहे. मग हे त्याच्यानुसार काय करणार आपण, डिवाइड करणार इन बिटवीन 3 डिपार्टमेंट्स. मग ते डेप्रिसिएशन असू दे किंवा ॲसेट रिपेअर करायचं असू दे किंवा इवन आपण बोलतो त्या ॲसेटचा इन्शुरन्स असेल. रिपेअर किंवा मग इथे कंबाईन करूया, रिपेअर किंवा इन्शुरन्स ऑफ ॲसेट. ॲसेटचं इन्शुरन्स पण काढू शकतो. सो जर ॲसेटचं इन्शुरन्स असेल तर त्याच्यानुसार पण होऊ शकतं. इन्शुरन्स पण डिपेंड करतं. इन्शुरन्स कंपनी पण काय बोलणार, जर जास्त मोठा ॲसेट आहे तर मोठी पॉलिसी काढा, छोटा ॲसेट आहे तर छोटी मोठी पॉलिसी पण चालू शकते. डिपेंड करतं व्हॅल्यू ऑफ ॲसेटवरती. ठीक आहे. सेम स्टॉक, इन्शुरन्सचा स्टॉकचा पण इन्शुरन्स असू शकतो. इन्शुरन्स ऑफ स्टॉकचा इन्शुरन्स आहे तर सो याच्यामध्ये पण सेमच होणार. व्हॅल्यू ऑफ स्टॉक, जेवढा जास्त स्टॉकची व्हॅल्यू तेवढा आपण बोलणार जास्त इन्शुरन्स. जेवढी स्टॉकची व्हॅल्यू कमी तेवढा कमी रुपयाचा इन्शुरन्स. सो त्या टाईपमध्ये आपण जाऊ शकतो. इथेपर्यंत समजते थोडंफार जे काही झालेलं आहे त्यानुसार. यस, डिपार्टमेंटल अकाउंटिंग ॲक्च्युली आहे काय किंवा काय करतो. मेन ही लिस्ट तुम्हाला बाहेर असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बिकॉज या लिस्टच्या बेसिसवरतीच तुम्हाला पुढे जाऊन डिवाइड करायच्या आहेत ज्या काही गोष्टी असतील त्या. ह्याच्यामध्ये टिल नाव कोणाला काही डाऊट? यस, काही कोणाला डाऊट आहे? भूषण, मयूर, ओके, नाही आहे, ठीक आहे, चालेल. सो अकॉर्डिंगली तसं आपण ठीक आहे, नाही अजून थोडी पुढे लिस्ट आहे बघायची, त्यानुसार पण बघावं लागेल. आता याच्यामध्ये अजून कोणत्या गोष्टी आहेत, जसं आपण बोलू शकतो कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड तर आपल्याला माहिती आहे कॅरेज इनवर्ड काय आहे. त्यालाच आपण फ्रेट पण बोलतो, त्यालाच ऑक्ट्रॉय पण बोलू शकतो, बरोबर. त्यालाच मागे आपण बघितलेलं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डॉक चार्जेस वगैरे पण बोलायचो. डॉक ड्यूज, डॉक चार्जेस, डॉक ड्यूज बोलूया. आता हा सर्व खर्च कशावरती डिपेंड आहे? कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड मीन्स परचेस करताना, कॅरेज मीन्स तो जो माल आहे तो आणताना जो काही खर्च झालेला आहे तो कॅरेज इनवर्ड, आणताना, परचेस करताना. फ्रेट पण तोच होता, ऑलमोस्ट सेम. ऑक्ट्रॉय पण चार्जेस होते परचेस करताना. डॉक ड्यूज वगैरे पण जर आपला शिपने वगैरे आलेला असेल जो काही मटेरियल आहे तर तो परचेस करताना. मीन्स काय डिपेंड करतो, अगेन व्हॅल्यू ऑफ स्टॉक किंवा परचेसची जेवढी व्हॅल्यू असेल त्याच्यावरती डिपेंड करतं. सो व्हॅल्यू ऑफ परचेस किंवा अमाऊंट ऑफ परचेस पण बोलू शकतो. इथे अमाऊंट ऑफ परचेस वरती डिसाइड करायचं आहे की त्याची बाकीच्या गोष्टी कशा डिवाइड होतील. कारण जेवढा जास्त परचेस तेवढा जास्त कॅरेज इनवर्ड, बरोबर ना. तेवढा जास्त गाडी भाडा वगैरे लागणार, जे काही व्हॅनने वगैरे आणतो व्हेकलने. फ्रेटचे चार्जेस तेवढे, डॉक ड्यूजवाले, शिपवाले पण तेवढेच जास्त घेणार, कारण परचेसची क्वांटिटी जास्त आहे, त्याची अमाऊंट जास्त आहे. जर तोच आपण बोलतो की कमी असेल परचेसची साईज, तर त्याच्यानुसार आपण बोलू शकतो की कॅरेज इनवर्ड, फ्रेट, ऑक्ट्रॉय, डॉक ड्यूज वगैरे या सर्व गोष्टी आहेत त्या काय होतील, कमी यूज होतील. सो ह्या पण लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर थोडेफार गोष्टी आहेत ज्या स्टाफ रिलेटेड आहेत. स्टाफ रिलेटेड मीन्स आपण बोलतो की स्टाफचा वेलफेअर असेल. स्टाफ वेलफेअर मीन्स स्टाफचे थोडे काही आपण बोलतो की इवन काही फंक्शन्स होतात, काही थोडे फार आपण बोलतो सेलिब्रेशन्स वगैरे केले जातात कामावरती, छोटे मोठे आपण बोलतो की जसं
काही कामावरती असेल तर मीन्स जॉबवरती आपण बोलतो छोटे मोठे फंक्शन्स मीन्स लाईक क्रिसमस असेल, दिवाळी असेल, तर थोडेफार काहीतरी छोटे मोठे स्पोर्ट्स वगैरे ॲक्टिव्हिटी अशा केल्या जातात. सो या ॲक्टिव्हिटीमध्ये पण काय केलं जातं, त्यांच्याकडून कधी कधी कॉन्ट्रीब्युशन केलं जात नाही. मग डिपेंड करतं की त्या स्टाफ वेलफेअरवरती की आपल्याकडे जो स्टाफ आहे त्या स्टाफ किती आहे, नंबर किती आहे स्टाफचा. अगेन जर फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करतोय कॅन्टीन फॅसिलिटी, कॅन्टीन फॅसिलिटी पण डिपेंड करते की आपला किती स्टाफ आहे. किती स्टाफ आहे मीन्स नंबर ऑफ स्टाफ किती आहे किंवा नंबर ऑफ एम्प्लॉईज आपल्याकडे किती आहे. जेवढे जास्त एम्प्लॉई तेवढा जास्त कॅन्टीनचे एक्सपेन्सेस. कारण आपण बेसिकली बोलतो ना की जर ऑफिसचंच कॅन्टीन असेल तर थोडंफार कन्सेशनल रेटवरती आपल्याला फूड्स अवेलेबल मिळतात. तो थोडा कन्सेशनल रेट म्हणजे तो थोडासा एक्सपेन्स होतो, तो थोडा खर्च होतो. मीन्स आता जर डिपार्टमेंट एचे जर जास्त एम्प्लॉई असतील तर त्यांचा कॅन्टीनचे एक्सपेन्सेस जास्त होणार. डिपार्टमेंट बीचे जर एम्प्लॉई थोडे कमी असतील त्या मानाने, कारण डिपार्टमेंट बी छोटाच दिसतोय साईजने पण, सो त्याचे एम्प्लॉई पण थोडे कमी असतील. डिपेंड करतात आता किती एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडे, त्याच्यानुसार कॅन्टीनचा एक्सपेन्सेस ते लोक बिअर करतील टोटल कॅन्टीनच्या एक्सपेन्सेसमधून. स्टाफ वेलफेअर पण तसंच होणार, कारण सगळ्या डिपार्टमेंटचे स्टाफ एकत्र येऊन काहीतरी फंक्शन करतील. मग एकत्र येऊन करताय तर डिपेंड करतं की किती नंबर ऑफ एम्प्लॉईज, किती स्टाफ आहे तुमच्याकडे, त्याच्यानुसार तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा. तो डिपार्टमेंट तेवढं कॉन्ट्रीब्युशन करेल. नॉर्मल कॉमन सेन्स आहे, बरोबर. याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी येतात. डिसाईड केलं जातं की पेन्शन, एम्प्लॉईची पेन्शन, आपण जे बोलतो की रिटायर झाल्यानंतर पेन्शन भेटते, मंथली पेन्शन, महिन्याला पेन्शन भेटते. किंवा अजून एक वर्ड ऐकला असेल मे बी तुम्ही, प्रोव्हिडंट फंड. ऐकलंय वर्ड कोणी? प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड किंवा शॉर्टकटमध्ये ज्याला PF बोलतो, PF सॅलरीमधून कट वगैरे होतो, ऐकलं असेल, आपले घरचे बोलत असतील सॅलरीमधून PF वगैरे कट होतो, मग हातामध्ये थोडी कमी सॅलरी येते. मग तो जो काही PF कट होतो तो रिटायर झाल्यानंतर आपल्याला ॲट द एंड ऑफ रिटायरमेंट आपल्याला हा सर्व PFची अमाऊंट भेटते. मग PFची अमाऊंट कशावरती डिपेंड असते? PF जो कट होतो, पेन्शनची अमाऊंट जी कट होते, ती जी अमाऊंट कट होते किंवा त्यालाच आपण पुढे PFलाच आणखीन एक ऑप्शन पुढे असतो ESIS म्हणून. काय बोलतो त्याला? ESIS, एम्प्लॉई स्टॉक इन्शुरन्स स्कीम, किंवा त्याला ESI, आयच्या जागी OS पण बोलतात, ESOS म्हणून, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम म्हणून. की अशा स्कीम असतात. या स्कीम ज्या असतील, इन्शुरन्स असेल, प्रोव्हिडंट फंड असेल, पेन्शन असेल, आता हे डिपेंड कशावरती आहे? हे डिपेंड आहे प्रोव्हिडंट फंड एम्प्लॉईच्या सॅलरीमधून कट होतो. सॅलरीमधून कट होतो म्हणजे आता सगळ्यांची सॅलरीची अमाऊंट, कट करण्याची अमाऊंट सेम तर नाही ठेवू शकत. आता मी नवीन जॉईन झालो आहे सपोज जॉबवरती, माझी सॅलरी आहे 15,000 रुपीज, आणि कोणीतरी असा एम्प्लॉई आहे जो खूप वर्षापासून काम करतो, ज्याची सॅलरी आहे 60,000, 70,000, आणि जॉबवाल्याने जर अमाऊंट कट करायची, अमाऊंट सेमच ठेवले PFची, की प्रत्येकाच्या सॅलरीमधून 10,000 रुपीज. हॅलो, व्हॉइस येतोय? हॅलो, हॅलो, येस, व्हॉइस येतोय? मध्ये आय थिंक ब्रेक झालेला ना. हॅलो, आय थिंक PC पण थोडासा इश्यू करतोय. येस, ओके, मध्ये थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालेला, PC मध्ये पण थोडा इश्यू झालेला, थोडासा कर्सर वगैरे मूव्ह होत नव्हता. ओके, ठीक आहे. सो आता आपण बघत होतो ते पेन्शन असेल किंवा प्रोव्हिडंट फंड असेल. आता पेन्शन आणि प्रोव्हिडंट फंडमध्ये काय बोललेलं आपण, एखाद्याची सॅलरी 15,000 आहे, एखाद्याची सॅलरी 60-70,000 आहे, आणि एम्प्लॉयरने ठरवलेलं आहे की प्रत्येकाच्या सॅलरीमधून 7,000 रुपीज मायनस करायचे प्रोव्हिडंट फंडचे. आता 7,000 मायनस केले तर ते 60-70,000 सॅलरी, त्याला तर काही फरक नाही पडणार. बट ज्याची सॅलरी आपण बोलतो फक्त 15,000 आहे, त्याला तर फरक पडणार, कारण 7,000 कट होणार, तर हातामध्ये काय येणार त्याच्या. सो प्रोव्हिडंट फंड हा सॅलरीवरती डिपेंड करतो की त्याची सॅलरी किती आहे, त्याचे वेजेस किती आहे. सो ते एक लक्षात ठेवायला लागेल. तर ह्या गोष्टी आहेत त्या सॅलरीवरती
वेजेसवरती डिपेंड करतात की पेन्शन किती असेल, प्रोव्हिडंट फंड किती असेल, ESIS किती असेल, या सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे, सो या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. अगेन आता लास्टला एक आहे सेल्समॅनची सॅलरी. सेल्समॅनची सॅलरी अगेन आपण बोलतो जो आपण डिस्काउंट देतो समोरच्याला, डिस्काउंट अलाउड असेल. नेक्स्ट आपण बोलू शकतो की याच्या खालीच लिहितो बॅड डेप्थ असेल. बॅड डेप्थच्या व्यतिरिक्त अजून काही असू शकतं असं, ह्या सर्व गोष्टी आहेत. अगेन एक आणखीन घेऊ शकतो डिलेव्हरी व्हॅनचे चार्जेस. या अशा काही गोष्टी आहेत. सेल्समॅनची सॅलरी कशावरती डिपेंड असेल, जेवढा जास्त सेल होणार तेवढी सेल्समॅनची सॅलरी जास्त. डिस्काउंट अलाउड पण काय असेल, डिस्काउंट अलाउड मीन्स जेवढा जास्त आपण सेल करतो तेवढा जास्त डिस्काउंट समोरचा मागतो ना. मीन्स नॉर्मली डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट देतो कधी समोरच्याला, पहिली गोष्ट जेव्हा सेल होतं तेव्हा तर डिस्काउंट द्यायचा प्रश्न येतो ना. डिस्काउंट अलाउड पण सेल्सवरतीच डिपेंड आहे. बॅड डेप्थ म्हणजे डेटरवरती देतो, आणि डेटर कधी क्रिएट होतात, जेव्हा आपण उधारचा क्रेडिटवरती जेव्हा आपण सेल करतो तेव्हा बॅड डेप्थ क्रिएट होते ना, जेव्हा डेटर क्रिएट होतात. आणि डेटर जेव्हा बॅड होतात किंवा ते डुबवतात पैसे तेव्हा बॅड डेप्थ होते. म्हणजे हे पण सेल्सवरतीच डिपेंड आहे. डिलिव्हरी व्हॅन कधी निघेल बाहेर, जेव्हा सेल्स असेल तेव्हाच डिलिव्हरी करायला निघेल ना. सो या पण गोष्टी काय होतील, या दोन्ही गोष्टी बेसिकली आपण बोलू शकतो सेल्सवरतीच डिपेंड आहेत. ठीक आहे, सो याच्यावरती आपण बोलू शकतो सेल्सवरती ह्या काउंट होतात. मग तो काही असेल, अमाऊंट ऑफ सेल असेल, व्हॉल्यूम ऑफ सेल असेल, डिपेंड करतं काय दिलं असेल त्यांनी, त्याच्यावरती हे एक्सपेन्सेस हे केले जातील. अगेन याच्यामध्येच आणखीन एक बोलू शकतो, जसं आपण बोललेलो परचेस, व्हॅल्यू ऑफ परचेसमध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही ॲड करू शकता. वाटलंच तर इथे लिहितो डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट अलाउड जर सेल्सवरती जाणार तर डिस्काउंट रिसिव्ड परचेसवरती आला पाहिजे ना. डिस्काउंट भेटणार कधी आपल्याला, जेव्हा आपण एखादी गोष्ट परचेस करणार, विकत आणणार, तेव्हा आपण डिस्काउंट मागतो ना, थोडासा डिस्काउंट द्या, कमी करा, काहीतरी कमी करा, म्हणजे डिस्काउंट रिसिव्ड होणार आपल्याला, आपण डिस्काउंट भेटतोय आपल्याला. मीन्स जेव्हा परचेस करणार तेव्हा आपल्याला डिस्काउंट भेटणार. सो हा परचेस पण लक्षात राहणं गरजेचं आहे, डिस्काउंट रिसिव्ड परचेसवरती. आणि जर डिस्काउंट अलाउड असेल तर सेल्सवरती जाणार. सेम जसं इथे वरती होतं ना कॅरेज इनवर्ड जर परचेसवरती जातो तर कॅरेज आउटवर्ड सेल्सवर झाला पाहिजे, राईट. कॅरेज आउटवर्ड सेल्सवर झाला पाहिजे, कारण जेव्हा माल बाहेर जातो, जेव्हा आपण सोल्ड करतो तेव्हा तर कॅरेज आउटवर्ड देतो ना. सो तो पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॅरेज आउटवर्ड असेल तर सेल्सवरती, कॅरेज इनवर्ड असेल तर परचेसवरती, डिस्काउंट रिसिव्ड असेल तर परचेसवर, डिस्काउंट अलाउड असेल तर सेल्सवर. इथेपर्यंत काही डाऊट आहे, कोणती पर्टिक्युलर आयटम कोणत्या ह्याच्यावरती डिवाइड होते सध्यापर्यंत तरी? येस, कोणाला डाऊट असेल तर माईक ऑन करून विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. येस, कोणाला डाऊट आहे काही? यस, क्लिअर आहे सर्वांना? ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये ना काही एक्सपेन्सेस असे पण असतात जे आपण मध्ये बोलू ना, जनरल प्रॉफिट अँड लॉस करून पण एक अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे. सो काही आयटम्स असे पण असतात जे डिवाइड होऊ शकत नाहीत. जे डिवाइड करणं थोडं इलॉजिकल आहे, म्हणजे लॉजिक बसत नाही, ते काउंटिंग होतं नाही. जसं आपण ह्याच्यात काउंटिंग करू शकतो, परचेस समजू शकतो की डिपार्टमेंट ए ने किती परचेस केलेला, डिपार्टमेंट बी ने किती परचेस केलेला, डिपार्टमेंट सी ने किती परचेस केला होता. अकॉर्डिंगली आपण त्याचं काय करू शकतो, डिस्काउंट रिसिव्ड असेल किंवा ते कॅरेज इनवर्ड असेल किंवा रिपेअर असेल वगैरे, या सर्व गोष्टी डिवाइड करता येऊ शकतात. सेल्सवरती पण असं करू शकतो आपण. बट काही गोष्टी अशा असतात जसं प्रिंटिंग वगैरे बोलतो आपण. आता प्रिंटिंगमध्ये काय करणार आपण, प्रिंटिंगमध्ये समजणार पण नाही. प्रिंटिंग म्हणजे पेजेस प्रिंट केले जातात बेसिकली,
ते ऑफिसमध्ये यूज होतो, प्रिंटर वगैरे. आता प्रिंटर ऑफिसमध्ये यूज होणार तर आपल्याला काय माहिती पडणार डिपार्टमेंट ए वाल्याने किती यूज केला, बी वाल्याने किती. सेमच प्रिंटर असतो, त्याच्यामध्ये तर काही सेटिंग लावू शकत नाही, ए वाला किती वेळा येतो, बी वाला किती वेळा येतो. सो थोडं इम्पॉसिबल आहे. थोडेफार एक्सपेन्सेस असे असतात. ऑडिटर फीज असते. ऑडिटर आता आला तर ऑडिटर काय करणार, तो अकाउंटिंग. ऑडिटर मीन्स चार्टर्ड अकाउंटंट येऊन अकाउंट प्रिपेअर करणार. आता अकाउंट प्रिपेअर करणार तर तिन्ही डिपार्टमेंटचा एकत्रच अकाउंट प्रिपेअर करणार. आता ह्याच्यामध्ये डिपेंड नाही करत एची साईज किती मोठी आहे, साईज किती पण मोठी असू दे, आयटम्स त्याच्यामध्ये जेवढे येणार ते तेवढे तर येणारच. जे आपण बोलतो की ट्रेडिंग अकाउंटमध्ये जेवढे असतात, प्रॉफिट अँड लॉसमध्ये जेवढे असतात, बॅलन्स शीटमध्ये जेवढे असतात तेवढे प्रत्येक ह्याच्यामध्ये असणार. फक्त काय असणार, ए डिपार्टमेंटच्या ॲसेटची साईज किंवा अमाऊंट आपण बोलतो ती जास्त असणार, बीच्या डिपार्टमेंटची थोडी कमी अमाऊंट असणार. पण लिहायचं तर आहे तिथे, कॅल्क्युलेट तर करायचंच आहे. सो ऑडिटर सांगताना तर एकच अमाऊंट सांगणार की बाबा मी पूर्ण कंपनीचे करताना एवढी अमाऊंट घेणार. ते डिपार्टमेंट ए बी सी वाईज नसणार, पूर्णची सांगणार. लॉयर पण फीज घेतो तेव्हा पूर्ण कंपनीच्या नावानेच केस लढणार ना. आता तो एका डिपार्टमेंटच्या नावाने तर केस नाही लढणार. हां, कदाचित कधी कधी असं होऊ शकतं की बाबा त्या एका प्रोडक्टवरतीच केस झालेली आहे, तो डिपार्टमेंट सी आहे, त्या डिपार्टमेंट सीच्या प्रोडक्ट कोणीतरी खाल्ला होता, कन्झ्युम केला होता, त्याच्यामुळे त्या कस्टमरला साईड इफेक्ट झाले आणि साईड इफेक्ट झाल्यामुळे मग त्याने केस फाईल केली कोर्टमध्ये. मग असं होऊ शकतं, हा बाबा सीची केस आहे तर सीवालाच भरणार मग आता जे काही एक्सपेन्सेस असतील ते. सो याच्या गोष्टीमध्ये थोडंफार समजून घेता येऊ शकतं. जर त्यांनी रेट दिलेला आहे तर ठीक आहे, अदरवाईज थोडे असे एक्सपेन्सेस आहेत जे डिवाइड होऊ शकत नाहीत. ठीक आहे. आणि त्या डिवाइड होऊ शकत नाहीत अशा लिस्टमध्ये, म्हणजे जसं आपण बोलू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस येतात ते जे आता आपण बोललो, ऑडिट फीज असेल, ऑडिटर फी, त्याच्यानंतर लीगल फी असेल मीन्स लॉयरची फी, ती डिवाइड करू शकत नाही. जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस होतात मीन्स नॉर्मल आपण जे बोललो आता प्रिंटिंग वगैरे आहे, आता हे काय डिवाइड करणार आहे एकमेकांमध्ये, तर डिवाइड नाही होऊ शकत बेसिकली. सो या गोष्टी डिवाइड होणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. अगेन थोडं आपण बोलू शकतो की इंटरेस्ट किंवा बँक चार्जेस आपण पे केले जातात. आता पूर्ण डिपार्टमेंटचा मिळून एकत्र मीन्स पूर्ण कंपनीचा मिळून एकच बँक अकाउंट असेल कंपनीच्या नावाचा. सो आता बँक चार्ज करेल, एखादा इंटरेस्ट आपल्याला देते बँक, किंवा कधीतरी असं होतं की बँक SMS पाठवते. आपण जेव्हा बँकमधून कॅश विड्रॉ करतो किंवा कॅश डिपॉझिट करतो तेव्हा बेसिकली बँक काय करते, आपल्याला SMS करते, हां सो अँड सो अमाऊंट डिपॉझिटेड किंवा डेबिटेड किंवा क्रेडिटेड करून इन टू युअर बँक. आता हे जे मेसेज करते आता हे स्पेसिफिकली एका डिपार्टमेंटसाठी नसतात, कंपनीच्या ह्याने होतात. मग ते जनरल एक्सपेन्सेस आहेत. जनरल एक्सपेन्सेस आहेत मीन्स असे एक्सपेन्सेस जे आपण डिपार्टमेंट वाईज डिवाइड करू शकत नाही, आणि डिवाइड करू शकत नाहीत असेच एक्सपेन्सेस आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहितो. ठीक आहे. बाकीचा ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, अशा अकाउंटमध्ये आपल्याला हे सर्व सॅग्रिगेट करायचं आहे. इवन बॅलन्स शीटमध्ये पण आपण डिपार्टमेंट वाईज रेकॉर्ड ठेवत नाही, फक्त आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्यामध्ये डिपार्टमेंट वाईज रेकॉर्ड ठेवतो. जनरल प्रॉफिट अँड लॉसमध्ये तर आता बोललो की ते स्पेसिफिकली बनवलं याच्यासाठीच जातं की अशा आयटम्ससाठी जे डिवाइड होऊ शकत नाही, मग त्याच्यामध्ये जाऊन डिवाइड करण्याचा तर प्रश्नच येत नाही. तिसरी गोष्ट बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये काय बोललो की बॅलन्स शीटमध्ये पण आपण सेग्रिगेशन करत नाही. बॅलन्स शीटमध्ये सगळे ॲसेट लायबिलिटीज कंबाईन करूनच लिहितो. आपण डिपार्टमेंट वाईज कशासाठी करतोय हे स्टार्टिंगलाच बोललेलो, पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा प्रॉफिट किती आहे हे फाइंड करण्यासाठी, त्याची ग्रोथ आहे का की नाही आहे, तो आपल्याला फ्युचरमध्ये अजून ग्रोथ करून देऊ शकतो का, त्याला पुढे कंटिन्यू करायचा की प्रोडक्टला बंद करायचा, या इंटेन्शनने आपण बनवतो. आणि हा इंटेन्शन आपला फुलफिल होतो जेव्हा आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस भेटतो, राईट ना. तेव्हाच आपल्याला कळतं की सो अँड सो पर्टिक्युलर प्रोडक्ट आपल्याला त्या पर्टिक्युलर इयरमध्ये प्रॉफिट अर्न करून देतोय की नाही देत आहे. मग तो आपला इंटेन्शन प्रॉफिट अँड लॉसमध्ये फुलफिल झाला तर बॅलन्स शीटला वेगवेगळं करण्यात काय अर्थ आहे. बॅलन्स शीट तर अशी पण टॅली होणारच आहे, कंबाईन करा किंवा वेगवेगळी करा. सो आपला इंटेन्शन जर प्रॉफिट अँड लॉसमध्ये फुलफिल होतोय देन देर इज नो नीड टू मेक अ सेपरेट बॅलन्स शीट फॉर ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट. ठीक आहे, प्रॉपर आहे. समजलंय सध्या जे काही झालेलं आहे, ऑलमोस्ट क्लिअर सगळ्या गोष्टी. जर काही डाऊट असेल तर विचारा प्लीज.
बिकॉज ऑलमोस्ट जेवढे बघितले त्याच्यानुसार तर सेग्रिगेशन झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे सेग्रिगेशन दिलेले आहेत बुकमध्ये, बट जे क्वेश्चन्समध्ये विचारले जात नाहीत. त्याच्यावरून वाटलं तर तुम्ही एखाद दुसरी नजर फिरवू शकता, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा एकदा जस्ट बघू शकता की कोणकोणते सेग्रिगेशन्स आहेत. ते नॉर्मल आहेत, त्याच्यामध्ये सर्व काही सेग्रिगेशन आहेत. हां, आणखीन एक गोष्ट, आता एक नॉर्मल क्वेश्चन विचारतोय बघा, तुम्हाला ट्राय करून थोडंफार आन्सर देता येतं का? ठीक आहे, आन्सर करता येतं का मीन्स आता जसं आपण बोललेलो की काही वेळेस हे रेशो दिलेले असतात. जसं इथे दिलेलं ना फ्लोर एरियाचा 50%, 20%, 30% हे दिलेलं आहे लोकांनी. सो आपल्याला असं काही डिवाइड करायचं नव्हतं. आपण काय करणार, डायरेक्टली ते रेंटचे 1 लाख रुपीज आहेत, आपल्याला माहिती आहे रेंट फ्लोर एरियावरती जातो. मग 50, 20, 30% हे तर कॅल्क्युलेटरवरती आपण करू शकतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा बोललो की थोडंफार वेगळं आलं म्हणजे काय आलं की जसं आपण बोललो की लाइटिंगचं होतं, लाइटिंग आला इलेक्ट्रिसिटी पॉईंटवरती येणार ना. आता इलेक्ट्रिसिटी पॉईंटवरती जर लाइटिंग आहे, ठीक आहे, तर आपण काय करणार, कधी कधी हे लोक असं पण देतात, त्याचा अमाऊंट जर से सपोज अगेन आपण बोललो की 2 लाख रुपये आहेत आणि याने याचा रेशो दिलेला आहे 1:2:3 असा रेशो आहे. तर आपण मागे पण केलेला आता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये 2 लाख काय करणार, 2 लाख जर डिपार्टमेंट एचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 2 लाख मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय काय करणार, तिघांची टोटलने डिवाइड करतो ना आपण. 3 + 2 + 1 किती होतात, 6 ने डिवाइड करणार. म्हणजे डिपार्टमेंट एचं कॅल्क्युलेशन कसं होणार, 2 लाख मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 6, राईट, असं कॅल्क्युलेशन होणार. जर हेच कॅल्क्युलेशन आपण करायला जातोय डिपार्टमेंट बीचं, तर बीचं कॅल्क्युलेशन काय होणार, सेम 2 लाख मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 6, कारण याचा 2 आहे ना, डिवाइड तर टोटलनेच होणार 6 नेच. सीचं करतोय आपण तर सेम 2 लाख डिवाइड करायचे आपल्याला, तर 2 लाख मल्टिप्लाय बाय ह्याचा हिस्सा कितीचा आहे, 3चा आहे, डिवाइड तर 6 नेच होणार टोटलने, राईट. या टाईपमध्ये डिवाइड करतो. हे आपण लास्ट टाइम पण केलेलं आहे, सो हे तुम्हाला माहिती असेल. बट काही वेळेला ना रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तर तो रेशो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. तर तो कसा करणार रेशो कॅल्क्युलेट, म्हणजे नक्की करायचं काय. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तुम्हाला बेसिकली दिलेलं आहे सेल्स, ठीक आहे, सेल्स दिलेला आहे. सेल्सची अमाऊंट, कारण सेल्स पण आपण पोस्ट करतो ना, सेल्स करतो आपण पोस्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, ठीक आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे, ट्रायल बॅलन्स जो देतात, त्या ट्रायल बॅलन्समध्ये सांगितलेलं आहे की सेल्स किती आहे. सेल्स यांनी सांगितलं डिपार्टमेंट एचा 10,000 आहे, डिपार्टमेंट बीचा 20,000 आहे आणि डिपार्टमेंट सीचा 40,000 आहे, ठीक आहे. असा सेल्स आहे. सेल्स तर आहे तसाच आपण लिहिणार, बिकॉज डिरेक्टली दिलेला आहे 10,000, 20,000, 40,000 वेगवेगळा ऑलरेडी दिलेला आहे त्या लोकांनी. बट खाली या लोकांनी लिहिलेलं आहे डिस्काउंट अलाउड. खाली या लोकांनी काय दिलेलं आहे, डिस्काउंट अलाउड. बोलतात डिस्काउंट अलाउड आता सेग्रिगेट करा. तर डिस्काउंट अलाउड सेग्रिगेट करा आणि याची अमाऊंट डिरेक्टली या लोकांनी दिलेली आहे, से समथिंग पकडूया आपण 5,000 रुपीज. काय दिले, डिस्काउंट अलाउडची अमाऊंट आहे 5,000. बोलले डिपार्टमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. आता आपण मगाशी बोललेलो डिस्काउंट अलाउड असेल तर सेल्स रेशोवरती जाणार, बरोबर, सेल्सच्या रेशोवर ना. इथे दिलेला होता डिस्काउंट अलाउड, सेल्सच्या रेशोवर गेला पाहिजे. सेल्सचा रेशो नाही दिला पण सेल्सची अमाऊंट तर आहे आपल्याकडे. सेल्सच्या अमाऊंटवरून सेल्सचा रेशो कॅल्क्युलेट करू शकतो, राईट आहे. सेल्सचा रेशो मीन्स आपण काय करणार, 0 कॅन्सल करणार, प्रत्येकाचे 0 कॅन्सल करणार मीन्स आपण काय करू शकतो, याचे 4 0 कॅन्सल होऊ शकतात, राईट. याचे पण 4 0 कॅन्सल होऊ शकतात बेसिकली, याचे पण 4 0. मग रेशो काय येईल, 1:2:4 हा रेशो येईल ना माझा, 1, 2 and 4 हा रेशो कॅल्क्युलेट होणार.
मग जे 5000 आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, 1, 2 and 4 या रेशोवरती आपल्याला सेग्रिगेट करायचे आहेत, डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. हा तर सिम्पल होता, बिकॉज मागे 0 होते तर इझिली कॅन्सल झाले. काही वेळेस मागे 0 नसतील तर जेवढे कॅन्सल होतात तेवढे कॅन्सल करावे लागतील. कधी कधी टेबल वाईज देतील, कधी कधी इथे असं असू शकतं 7000, इथे 14000, मीन्स कधी कधी असं असू शकतं 7000, 14000 आणि 21000. सो बेसिकली काय होतं, 7 टेबलमध्ये येतात ना, लास्टचे तिघांचे 3 0 कॅन्सल होतील आणि 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 1 7, 7 2 14 आणि 7 3 21, म्हणजे इथे 3 यायला पाहिजे. म्हणजे 1:2:3च्या रेशोवरती डिवाइड होईल. टेबल वाईज असू शकतं किंवा वेगळ्या वेमध्ये असू शकतं. सो ते त्याच्यावरून तुम्हाला डिवाइड करता आलं पाहिजे. बेसिकली परचेसचा रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो अशा पद्धतीने आणि सेल्सचा रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. बाकीच्या मोस्टली गोष्टी त्या लोकांनी प्रोव्हाइड केलेल्या असतात. सो त्याच्यानुसार आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे, इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांना ऑलमोस्ट? येस. ह्या टाईपमध्ये फक्त तुम्हाला डिवाइड करता आलं पाहिजे. जसे सपोज एक एक्झाम्पल बघूया, तरी पण सेल्सची अमाऊंट चेंज करतो त्याच्यानुसार तुम्ही रेशो सांगा मग किती येईल. ठीक आहे, सेल्सची अमाऊंट से समथिंग आहे 5000, ह्याची आहे 25,000 आणि याची अमाऊंट आहे से सपोज 30,000. रेशो काय येईल, 5000, 25,000, 30,000. रेशो 5,000, 25,000, येस 156 राईट आहे. 1:5:6 हा रेशो येईल. थोडासा अजून चेंज करून बघूया. अजून चेंज मीन्स आता अजून काय करू याच्यामध्ये, लेट्स सी की आपण बघू. एक आहे से सपोज 10,000, अगेन 30,000 आणि 20,000. इझी आहे. आपण 10,000, 30,000, 20,000, 132, येस 1:3:2 येईल. अजून राईट आहे. अजून कोणाला आन्सर वेगळं काय कोणाचं, 1:3:2. आणखीन 15,000 आहे से सपोज, तेच रेशो खाली घेतो. 15,000 आहे. याची अमाऊंट से समथिंग घेऊया की 45,000 आहे आणि ह्याची अमाऊंट 1,00,000 रुपये. ह्याचा रेशो 15,000, 45,000 आणि 1,00,000. असा येईल रेशो. बघितलाय 15, 45, 1,00,000. 192 नाही, रॉंग येतोय. 192 रॉंग येतोय. बघा ट्राय करून अमाऊंट बघा वाटलीस तर. 15,000 आहे, 45,000 आहे, लास्ट वालीची 1,00,000 आहे. 1,00,000, 1,00,000 रुपये. ₹1,00,000 आहे लास्ट वाल्याची. अजून कोणी बाकी बॉईज मध्ये मयूर वगैरे? मयूर काय रिप्लाय, मयूर आहे की नाही? येस आहे मयूर. काय येतोय? भूषण येस 3920. 3920 येस राईट आहे. 3920 की अजून कोणाचं काय ऑप्शन आहे? 3920.
सिम्पली कॅल्क्युलेट करताना फक्त एक हे करायचं, यस हा 3920 ओके. ज्योती पण बोलते 3920च आहे. सेम योगिताचं पण 3920. बेसिकली नॉर्मल जेवढे झिरो कॅन्सल होतात तेवढे झिरो कॅन्सल करायचे. मोस्ट पॉसिबली 3 झिरो कॅन्सल होतात. 3 झिरो कॅन्सल झाल्यानंतर बेसिकली ह्याची जी वर्किंग नोट पण शो करावी लागते आपल्याला, की कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो करून मग डिपार्टमेंट वाईज ABC नावं लिहायचे, त्याच्या खाली 15,000 45,000 आणि 1 लाख. मग झिरो कॅन्सल करून खाली परत लिहायची. इथे 15 राहील, इथे 45 राहील आणि इथे 100. आणि नंतर बघायचं कोणत्या एका टेबलमध्ये येतात ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी. 5च्या टेबलमध्ये येतात. 5 3 जा 15, 5 3 15, 5 9 45 आणि 5 10 50 प्लस 5 10 50 मीन्स 20 होणार ना. सो 3920 हा रेशो आहे. तसे वेगवेगळे रेशो निघू शकतात, याच्यापेक्षा पण कॉम्प्लिकेटेड रेशो असू शकतात, त्यावेळेस निघतील. काही वेळेस रेशो नाही निघत किंवा खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. सो अशा वेळेस झिरो फक्त जेवढे होतील तेवढे कॅन्सल करायचे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूट करता केले तर काय अमाऊंट राईट येते का ते पण आपण सॉल्व्ह करताना बघू. त्याच्यानुसार आपल्याला कळेल की कसं सोल्युशन वगैरे येतात ते. ठीक आहे, सध्या तरी एवढं आहे. मोस्टली तर समजलेलं आहे. एक त्याचा चार्ट पाठवतो तुम्हाला. हा एक चार्ट आहे. मोस्टली याच्यातून येतात जे आपण हा चार्ट बघतोय तो, बट तरी पण तुम्हाला एक फुल चार्ट पाठवतो पूर्ण, जो टेक्स्टबुकमध्ये आहे. ज्यांच्याकडे टेक्स्टबुक नसतील त्यांना हेल्पफुल पडेल. तो चार्ट एकदा बघा, रीड करा. कोणावरती डिवाइड होतो हे नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण पोस्टिंग करणार, सम सॉल्व्ह करणार, तेव्हा कोणती आयटम कोणत्या रेशोवरती डिवाइड होणार आहे किंवा सेग्रिगेशन होणार आहे त्याचं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बिकॉज बाकीच्या पोस्टिंग तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तो डिव्हिडंड कुठे, डिस्काउंट असेल तर कुठे जातो, बॅड डेप्ट्स कुठे जाते, वेजेस कुठे जातात, सॅलरी कुठे जाते, रेंट कुठे जातो, लाइटिंग कुठे जाते, हे तुम्हाला माहिती आहे बेसिकली. फक्त ते कशावरती डिवाइड होणार आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. सो ते जस्ट रीड करा, तर आफ्टर इझी जाईल. बिकॉज याच्यामध्ये पण खाली थोडे ॲडजस्टमेंट असतात, बट नॉर्मल ॲडजस्टमेंट असतात. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, काही डाऊट तरीही लास्ट टाइम नाही आहेत? क्लिअर आहे सगळं? ओके, नक्की नाहीत डाऊट्स? येस, ठीक आहे, चालेल. मग नेक्स्ट टाइम समला स्टार्ट करू. होमवर्क तुमचा आज असेल की जे 2 पेजेस मी पाठवेन, 2 किंवा एकच पेजेस आहे मोस्टली, तो 1 पेजेस मी पाठवेन. त्या 1 पेजेसच्या बेसिसवरती ते सर्व बायट करून ठेवा. दुसरे अजून 1-2 पेजेस असतील मोस्टली, त्याचे थोडंफार क्वेश्चन अँड आन्सर टाईपमध्ये दिलेलं आहे की एक समथिंग एक अमाऊंट दिले, मीन्स एक लिहिले, जसं रेंट लिहिलं आहे ते फ्लोर एरियावरती जाईल, कॅरेज इनवर्ड लिहिलं आहे परचेसवरती जाईल, डेप्रिसिएशन दिलेलं आहे तर व्हॅल्यू ऑफ ॲसेटवरती जाईल. या टाईपमध्ये त्या लोकांनी नॉर्मल लिहिलेलं आहे. ते जस्ट रीड केलं तर त्याच्यामधून पण थोडंफार माहिती भेटेल आणि थोडं लक्षामध्ये राहील. ठीक आहे, सो ओके, थँक्यू.